हॅलो, नमस्कार सगळ्यांना. तर तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. तर मला खूप कमेंट्स आलेले, की "ताई तुम्ही जॉब का घेऊन येत नाही?" झाले. तर मी थोडी बिझी होती, त्यासाठी मला घेऊन येता आलं नाही. पण मी आज तुमच्यासाठी खूप छान अशी वर्क फ्रॉम होम जॉब घेऊन आलेली आहे, जे तुम्हाला घर बसल्या करायचं आहे, ओके. आणि कंपनी पण खूप चांगली आहे आणि तुमचं काम खूप ईझी असणार आहे. जे ॲड्स असतात ना, ॲड्सचं तुम्हाला रेटिंग करायचं ओके. सो खूप ईझी काम आहे. काम तुमचं हिंदीमध्ये असणार आहे, ओके. सो डेफिनेटली तुम्ही या जॉबसाठी अप्लाय करू शकता. मला खूप कमेंट येतात, "ताई जॉब हिंदीमध्ये जॉब असतील किंवा मराठीमध्ये असतील तर सांगा म्हणून. कारण इंग्लिशला मला थोडं येत नाही. ओके. सो हे तुम्ही ह्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करू शकता. इंग्लिश तुम्हाला जरी वाचता आलं तरी चालतं या जॉबसाठी. ओके. सो तुम्ही डेफिनेटली या जॉबसाठी अप्लाय करू शकता. तर चला मग बघूया स्क्रीनवरती जाऊन याचे पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला सांगते, की जॉबचे काय-काय रिक्वायरमेंट्स आहेत आणि तुम्ही अप्लाय कसं करू शकता ती प्रोसेस सुद्धा मी सांगितलेली आहे. सो चेकआउट करूया चला. तर बघू शकता आता आपण स्क्रीनवरती आलेलो आहोत. तर इथं बघू शकता कंपनीचं नाव मी ऑलरेडी सांगितलं वी लोकलाइज म्हणून कंपनी आहे. ओके. सो ॲड्स क्वालिटी रेटर तर तुम्हाला इथं ॲड जे असतात ना, त्या ॲडची क्वालिटी वगैरे चेक करायचं आहे. ॲड्स वगैरे प्रॉपर आहेत का हे तुम्हाला चेक करायचं. ओके. तर हे तुमचं जॉब असणार डेटा व्हॅलिडेशनचं किंवा फ्रीलान्सिंग आणि रिमोट असणार आहे कंप्लीटली. ओके. सो ते काय असणार आहे, ते बघू शकता तुम्ही ॲज अन ॲड्स क्वालिटी रेटर यू विल रिव्ह्यू अँड ग्रेड इंटरनेट ॲडव्हर्टाइजमेंट टू हेल्प शेप हाऊ ॲड्स आर डिलिव्हर्ड टू द एंड युजर्स. म्हणजे काय, आता आपण YouTubeवरती वगैरे ॲड्स वगैरे बघतो किंवा इंटरनेट, Facebookवरती, Instaवरती ॲड्स वगैरे बघतो, राइट? सो ते ॲड जे असतात ना, ते करेक्ट आहेत काय? शेप त्यांचा करेक्ट आहे काय? त्यांचे ॲड्स डिलिव्हरी म्हणजे प्रॉपर त्यांनी ॲड डिलिव्हरी करावेत काय? ॲड्स प्रॉपर आहेत काय? की असे एक-एक म्हणजे करेक्ट ॲड पण नसतात, राइट? हे सगळं आपल्याला रेटिंग करायचं असतं. म्हणजे चेक करून रेट करायचं असतं, ओके. इन अदर वर्ड्स यू विल टेल द एआय प्रोग्राम हाऊ गुड और बॅड इट्स ॲडव्हर्टाइजमेंट. ॲडव्हर्टाइजमेंट चांगली आहे का? ॲडव्हर्टाइजमेंट चांगली नाही आहे का? हे सगळं आपल्याला इथं सांगावं लागतं, ओके. सजेशन असतात बेस्ड ऑन द युजर्स कीवर्ड्स. युजरचे कीवर्ड्सवरती तुम्हाला इथं सजेशन्स द्यायचं, ओके. सो हे तुम्हाला कशामध्ये करायचं, बोथ इंग्लिश आणि हिंदी दोन्हीमध्ये पण तुम्हाला करायला पाहिजे. म्हणजे हिंदी मेन त्यांनी म्हटलेत, पण इंग्लिश तुम्हाला ॲटलीस्ट वाचायला यायला पाहिजे किंवा थोडंफार बोललेलं समजायला तरी यायला पाहिजे ॲटलीस्ट, ओके. सो तुमचा रोल काय असणार, दिस रोल इज गेट फॉर पीपल. हा रोल कुणासाठी मेन इम्पॉर्टंट असेल तर सर्व्ह द इंटरनेट डेली, जे लोक डेली इंटरनेट यूज करतात किंवा यूज मेजर सर्च इंजिन जे जास्तीत जास्त सर्च करतात Googleवरती त्यांना, किंवा नो व्हॉट पीपल वॉन्ट बेस्ड ऑन द फ्यू कीवर्ड्स. फॉर एक्झाम्पल मी कुठला पण एक कीवर्ड देतो आणि Googleला सर्च करतो ना, सो हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. एन्जॉय सर्चिंग टॉपिक, जर तुम्हाला ऑनलाईन काही पण सर्च करायचं असेल, ते जे तुम्ही एन्जॉय करता तुमच्यासाठी जॉब आहे. आणि फ्लेक्सिबल जॉब आणि फन जॉब आहे. बघू शकता, वॉन्ट अ फ्लेक्सिबल आणि फन जॉब, तर हा तो जॉब आहे, ओके. सो प्रोजेक्ट डिटेल्स बघू शकता तुम्ही. जॉब टायटल ॲड्स क्वालिटी रेटर. क्वालिटी तुम्हाला रेट करायचं आहे. इंडिया, सॉरी हिंदीमध्ये आहे आणि इंडियामध्ये, म्हणजे इंडियामध्ये असणार आहे हे जॉब, ओके. सो बेस्ड ऑन टास्क अप्रॉक्सिमेटली इथे सॅलरी तुम्हाला कसं भेटेल, पे रेट काय इथं, की अप्रॉक्सिमेटली तुम्हाला $3 पर आवर तुम्हाला भेटेल. म्हणजे प्रत्येक तासाला तुम्हाला $3 तुम्हाला इथं पेमेंट भेटणार आहे, ओके. लोकेशन असणार रिमोट आणि मस्ट बी इन इंडिया, ओके. तुम्ही इंडियामधलेच असायला पाहिजे, ओके, इथं जॉब करण्यासाठी पाहिजे. नंतर आवर्स इज सेट युअर शेड्यूल्ड बेस्ड ऑन द फॉलोइंग. मिनिमम कमिटमेंट तुम्हाला 5 आवर्स तरी आठवड्यातून तुम्हाला पर वीक, म्हणजे तुम्हाला पर वीक म्हणजे किती इझी आहे बघा. पर वीक तुम्हाला ॲटलीस्ट 5 तास तर देता आलं पाहिजे. मॅक्सिमम तुम्ही 20 आवर्सपर्यंत पण देऊ शकता, ओके. तुमच्यावरती डिपेंड, तुमचं टाईम कसं आहे त्याच्यावरती, ओके. स्टार्ट ॲज सून ॲज पॉसिबल, लवकरात लवकर स्टार्ट करायचं जॉब. तुमचं जर सिलेक्शन झालं तर. एम्प्लॉयमेंट इंडिपेंडंट असणार आहे, कॉन्ट्रॅक्ट असणार आहे, फ्रीलान्सिंग सेल्फ एम्प्लॉईड असणार आहे. लाँग टर्म असणार, ड्युरेशन म्हणजे जास्त पिरियडसाठी तुम्ही त्यांच्यासोबत काम करू शकता. हे वर्क फ्रॉम होम असणार आहे, ओके. इनसाइड पण इंडियामधले असायला पाहिजे, ओके. रिक्रुटमेंट प्रोसेस त्यांची कसं असणार आहे, की देअर इज नो, तिथं इंटरव्ह्यू असणार नाही फॉर दिस जॉब, ओके. नो फोन कॉल्स, नो वेटिंग, खूप काही पण नाही, नो वेस्टिंग टाईम ऑन ब्रेक, वेदर यू गॉट जॉब ऑर नॉट, हे सगळं काहीच नाही. इथं काय असणार, इन्स्टेड यू विल गाईडेड थ्रू अ सेल्फ बेस्ड अँड ऑटोमेटेड रिक्रुटमेंट प्रोसेस. म्हणजे तुम्हाला मेल थ्रू होते, ऑटोमेटेड रिक्रुटमेंट प्रोसेस तुमची इथं होणार आहे, ओके. फाईन. नंतर बघूया एक्सपिरियन्स त्यांना काय रिक्वायर्ड आहे, तर फ्लुएन्सी हिंदी, हिंदीमध्ये तुम्हाला यायला पाहिजे हिंदी. स्ट्राँग अंडरस्टँडिंग इंग्लिश तुम्हाला ॲटलीस्ट समजायला पाहिजे. रिटन आणि स्पोकन तर फ्लुएन्सी जरी म्हटलं नाही त्यांनी पण समजायला पाहिजे, ओके. कम्फर्टेबल नॉलेज असायला पाहिजे ऑर मॉडर्न पॉप्युलर कल्चर. मॉडर्न जे कल्चर आहे त्याचं तुम्हाला थोडंफार नॉलेज असायला पाहिजे. आणि तुम्ही त्याच्यासोबत कम्फर्टेबल असायला पाहिजे. रिलायबल कॉम्प्युटर सिस्टम, ज्या कॉम्प्युटर असायला पाहिजे, तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असायला पाहिजे. फॅमिलियर विथ ऑनलाईन सर्च इंजिन, तुम्हाला ऑनलाईन सर्च इंजिन म्हणजे ऑनलाईन तुम्हाला सर्च करता आलं पाहिजे काही पण, ओके. सो साइन अ स्टँडर्ड नॉन डिस्क्लोजर ॲग्रीमेंट अँड सर्व्हिस लेव्हल ॲग्रीमेंट. इथं तुमचं ॲग्रीमेंट पण होईल, ओके. आणि तर ही त्यांचं रिक्वायरमेंट आहे, ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल की यांचं काय-काय रिक्वायरमेंट आहे. तर जॉब खूप चांगला आणि खूप ईझी आहे म्हणेन मी, ओके. कारण फक्त तुम्हाला रेटिंग करायचं आहे आणि ट्रेनिंग तुम्हाला इथं प्रोव्हाईड केली जातील, ओके. डायरेक्टली असं नाही की हे करणार, ट्रेनिंग तुम्हाला इथं प्रोव्हाईड करतात, ओके. सो अप्लाय करायला तुम्हाला इथे क्लिक करावं लागेल. हे क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, जॉबसाठी
अप्लाय करायचं. ओके. सो डेफिनेटली या जॉबला तुम्ही अप्लाय करा. अप्लाय करताना काही तुम्हाला क्वेशन्स, क्वेरीज असले तर प्लीज तुम्ही मला कमेंट करू शकता. ओके. अप्लाय करा, फक्त इथे क्लिक करायचं अप्लायवरती. ओके. तुम्हाला एकदा सांगते मी कसं असतं अप्लाय करायचं. सो तुम्हाला इझिली समजेल. ओके. ओके. तर इथे तुम्हाला काय करायचं आहे, LinkedIn तुमचं जर असेल तर इथे तुम्ही अटॅच करू शकता तुमचं लिंक. तुम्हाला CV अपलोड करायचं तुमचं इथं. ओके. CVवर तुमचं फुल नेम द्यायचं, ईमेल द्यायचा, फोन नंबर, करंट लोकेशन तुमचं, करंट कंपनी कुठली आहे, लिंक्स तुमच्याकडे असले तर, GitHub लिंक, पोर्टफोलिओ काय असेल तर, अदर वेबसाईट कुठली आहे काय तर तुम्ही घालू शकता. नंतर इथं डू यू प्रिफर अ बाय हे और फ्रेंड, फॅमिली मेंबर्स करंटली असोसिएटेड विथ म्हणजे तुम्हाला कोण प्रिफर केलंय जॉब? येस तर येस, कोणी प्रिफर केलं तर येस करा, नाही तर नो म्हणून करा. ओके. इफ यू आर प्रिफर्ड बाय समवन, जर तुम्ही कुणासोबत कोणतरी तुम्हाला प्रेफर केलं असेल, तर त्यांचं नाव वगैरे इथे द्यायचं नसेल, तर यांनी घालायचं किंवा त्यांचा ईमेल ॲड्रेस घालायचा. जर तुम्हाला ह्या कंपनीमध्ये जे वी लोकलाइज कंपनीमध्ये कोणतरी काम करते, त्यांनी तुम्हाला जर प्रिफर केलं असेल, तर त्यांचं ईमेल आयडी घालायचं इथं, नाहीतर यांनी म्हणून घालायचं इथं. ओके. फाईन. हाऊ यू प्रिव्हियसली वर्क्ड विथ, तुम्ही प्रिव्हियसली वर्क केलाय का कंपनीसोबत? जर कंपनीसोबत तुम्ही वर्क केला असेल, तर येस करा, नाहीतर नो करा. प्लीज लिस्ट द ईमेल असोसिएटेड विथ युअर, जर तुमचं ईमेल अकाउंट असेल, जर तुम्ही कंपनीमध्ये वर्क केलं असेल आणि ईमेल अकाउंट असेल, तिथे ईमेल अकाउंट तुम्ही ईमेल तुम्हाला घालावं लागेल. ओके. वेअर डिड यू फाइंड दिस अपॉर्च्युनिटी, कुठून तुम्ही बघितला? तर YouTubeमध्ये इथे तुम्हाला घालावं लागेल. ओके. असं. प्रोजेक्ट कॉम्पेन्सेशन हिंदी. ओके. तुम्ही ह्याच्यासाठी रेडी आहात का? पे बाय टास्क. अप्रॉक्सिमेटली तुम्हाला $2.4 USD म्हणजे $3 दिलेत, पण अप्रॉक्सिमेटली एवढं म्हटलेत त्यांनी तुम्हाला. तुम्ही एक्सेप्ट करता तर येस करा. ओके. ॲडिशनल इन्फॉर्मेशन काय असेल तर तुम्ही ते ॲड करू शकता. ओके. आणि हे फक्त काय म्हटलं त्यांनी US इक्वल एम्प्लॉयमेंट अपॉर्च्युनिटी इन्फॉर्मेशन हे ऑप्शन्समध्ये तुम्ही जर ॲड करता तर ॲड करू शकता, नाही तर नाही केला तरी चालतं. ओके. इट्स जस्ट ऑप्शन. नंतर तुम्हाला सबमिट करायचं ॲप्लिकेशन. ओके. ही प्रोसेस आहे अप्लाय करायच्या जॉबसाठी. ओके. जॉबला अप्लाय केल्यानंतर तुम्हाला एक मेल येते. तो मेल तुम्ही चेक करायचा. ओके. सो आय होप तुम्हाला समजलं असेल. काही समजलं तर कमेंट करा. आणि नवीन असेल चॅनलमध्ये तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सगळ्यांना.